अजित दादा यांच्या शुभ हस्ते चौथा पर्वाला खऱ्या अर्थाने चौथ्या पर्वातील हंगामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी शुभदर्शना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं प्रत्येक संघातील कर्णधाराचं प्रत्येक संघाचं यथोचित असं सन्मान केला जातो। मी विनंती करतो अजितदादा सकपाळ यांना कृपया आपण या जय शिवराय पालकरवाडी संघाचे कर्णधार रोहित सत्वे त्याचबरोबर ती निळगुण संघ आपला प्रतिनिधी या ठिकाणी आपला कर्णधार येणं अपेक्षित आहे। टीम निळगुण संघ या जरा कृपया आपल्या कर्णधाराच्या प्रतीक्षेत आम्ही सारे आहोत। टीम निळगुण संघ टीम निळगुण चला या आपण रोहित सत्वे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया। रोहित असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपला हा सन्मान केला जातोय। या आपण देखील या स्वराज्य निळगुण या ठिकाणी नव्यानं दाखल झालाय। रोहित सत्वे या ठिकाणी आहेत। रोहित पहिला सामना महत्वपूर्ण आपण जिंकलात काय सांगाल? खऱ्या अर्थानं नवीन हंगाम आहे मैदान तेच जरी असलं तरी देखील नवीन हंगामात पहिलाच सामना खेळत असताना काय भावना होत्या? कशा पद्धतीने कार्याध्यक्ष चषकाची या ठिकाणी सुरुवात झाली? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि आम्ही टार्गेट ठेवलं होतं की आम्ही 25 ते 20 रनानंतर रोखू पण जास्त रन गेले पण आमचे बॅट्समन चांगले आहेत खंबीर आहेत। नक्कीच काय सांगशील या पर्वात कशा पद्धतीने सुरुवात करायची आहे? अगदी कार्याध्यक्ष पदावरती विजयाची मोहर उमटवून कार्याध्यक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या टीमकडे ठेवायची आहे आणि विजयाने या हंगामाची सुरुवात करायची आहे। सगळे संघ जिंकण्यासाठी देतात आम्ही पण प्रयत्न करणार। नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळो आणि पुढील सामन्याकरता तुम्हाला देखील शुभेच्छा। टीम निळगुण संघ स्वराज्य निळगुण संघाला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। कार्याध्यक्ष चषकामध्ये आपण नव्यानं या ठिकाणी दाखल झालात काय सांगाल? पहिलाच सामना होता सामना जरी आपण हरला असला तरी देखील या ठिकाणी शुभदर्शना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण नव्यानं दाखल झालात कशा पद्धतीनं इथला माहोल कशा पद्धतीने इथल्या स्पर्धा तुम्हाला फील होत आहे? नियोजन वगैरे चांगलं आहे आमचा आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू इथे। नक्कीच तुम्हाला पुढील मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील। जाऊया मॅच कडे। सामना क्रमांक दुसरा एका बाजूला पद्मप्रसाद काचले तर दुसऱ्या बाजूला शिरवणीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल अल्पेश महाडिक। तर फर्स्ट मॅन ऑफ द मॅच पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय 6 चेंडूत ज्यांनी 17 धावा ठोकल्या आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला तो सतीश जय शिवराय पालकरवाडी संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय। पहिला चेंडू चांगला स्ट्रोक आहे क्या बात आहे दो दनादन लगा तो 6 इज अ मास्टर। डीजे मास्टर्स नरेशच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय। सुरुवात आगाज आहे टॅप शॉट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय कव्हर्सला प्रोटेक्शन आहे 30 यार्ड सर्कल मध्ये फील्ड केलं जाईल तर पूर्वी आणखीन एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल। 7 धावा धावफलकावरती येत आहेत एक चांगलं टोटल त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टिकोनातून पद्मप्रसाद काचले संघ निश्चितच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। क्रिकेट आहे टेनिस क्रिकेटचा हंगाम आपण पाहतोय नुकतेच माणगाव प्रीमियर लीग संपन्न झाली अशा बऱ्याच स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळतील। अल्पेश महाडिक या ठिकाणी एक स्टेटस तुम्हाला बनवावा लागेल स्वतःचं नाव लौकिक तुम्हाला करावं लागेल। वाह स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची लिडिंग एज घेत चेंडू मात्र शॉर्ट थर्ड रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणखीन एक धाव धावफलकावरती येते षटक क्रमांक 1 हे प्रगती पथावरती असताना
नाव लौकिक करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही तुमचं नाव कमवा, कारण व्हॉट्सअप असो की आयुष्य, लोक पाहतात की फक्त आपला स्टेटस, आणि तो स्टेटस तुम्हाला तुमचं कमवायचं आहे. कशा पद्धतीनं कमवायचं, किती मेहनत घ्यायची, कशा पद्धतीनं आपण त्या मेहनतीला सामोरं जायचं, जिद्दीवर कसं उतरायचं, आणि खऱ्या अर्थानं आपलं नाव कसं कमवायचं, हे तुमचं फक्त तुम्हालाच ठाऊक. कारण ही मेहनत तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे. आणखीन एक धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड होते, 9 धावा धावफलकावरती. दुसरा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक थोडस महागडं जात असताना अजूनही 2 चेंडूंचा त्या ठिकाणी सामना करायचा. अल्पेश माडिक मात्र अगदी खंबीरपणे उभा आहे. टीम पद्मप्रसाद काचले संघ आणखीन एक मजबूत संघ या असोसिएशन मधील. बॅटने यावेळेस मात्र मिड विकेट रिजनला जरूर फटका सजवला होता, मात्र डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालं, आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली गेली ती अल्पेश माडिक यांच्या माध्यमातून. दुहेरी आकड्याला स्पर्श केला जातोय. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचा आणि अखेरचा अंतिम चेंडू या षटकातला गोलंदाज अनिश याचा उड्यात पडलाय. धाडस जर केलं असतं, जर निश्चितच त्या ठिकाणी धाडस फार महत्वाचं आहे मित्रांनो. धाडस करावं. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा हंगाम आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा एखादा महत्वपूर्ण सामना खेळत असतात, टीमला तुमच्या गरज असते, कारण एक धाव फार महत्वाची असते. ती एक धाव असते ना, ती तुम्हाला सामन्यात बनवून देखील ठेवते, सामन्यातून तुम्हाला बाहेर देखील काढू शकते. म्हणून प्रत्येक धावेसाठी तुम्ही वाचवण्यासाठी प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाची सांगता होईल. 11 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. तत्पूर्वी आउटफील्ड सजवण्यात येईल. षटकाला दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. तोपूर्वी आपण घेऊया छोटासा एक ब्रेक. थँक्यू डीजे मास्टर्स. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, ते टेनिस क्रिक इन्फोची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला प्रयत्नशील दिसते. आमचे निलेश शिंदे आहेत, मात्र स्वप्नील शिंदे या ठिकाणी अनुपस्थित आहेत. गेली 2 वर्ष ज्यांनी सातत्यानं या टेनिस क्रिक इन्फोच्या उन्नतीसाठी ज्यांनी काम पाहिलं, ते आज मुंबई मेट्रोमध्ये कार्यरत आहेत, आणि निश्चितच त्या ठिकाणी हे देखील लाईव्ह मॅच आपली पाहत असतील, त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील वाटचाली करता. आणखीन एक प्रयत्न करतोय शर्तीनं, आणि इथं पंच नो चेंडू घोषित करतायत. बघा, म्हणून हा संयम फार महत्वाचा आहे. डीजे मास्टरने आमच्या गाणं देखील तेवढंच लावलं. छान दमानं घ्या. गोलंदाज तुम्ही संयम ठेवा, स्वतःवरती तुम्ही नियंत्रण ठेवा, कारण संयम ठेवणं प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येक गोष्ट ही प्रतिकारानं होत नाही. त्याकरता संयम आणि निरीक्षण फार महत्वाचं असतं. म्हणून ते निरीक्षण, ते संयम, ते नियंत्रण अंगी बांधणं आणि ते स्वतः आपण आत्मसात करणं फार गरजेचं असतं. यावेळेस नो चेंडू आहे, आणि त्यावरती प्रहार जरी मिस्टर्न स्ट्रोक असला तरी त्या ठिकाणी चला पंच आहे, स्क्वेअर लेग पंच, त्याने त्या ठिकाणी नो घोषित केला. येणारा चेंडू मात्र फ्रीडचा असेल. आणखीन एक अडचणीत टाकणारा हा चेंडू असेल. गोलंदाजाला, टीमला 21 धावा धावफलकावरती येत आहे. धावांचा ओघ मात्र काही कमी होत नाहीये, कारण अल्पेश आहे, नरेश आहे, सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज अजूनही क्रीजवरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अक्षरशः धावांची लयलूट केली जाते गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. येणारा चेंडू मात्र फ्रेडचा असेल, आणि परभणी असेल नरेश करता. वा, यावेळेस चांगला कमबॅक करणारा हा चेंडू होता. चांगलं एक मनोबल उंचावणार त्या ठिकाणी हा चेंडू फेकला गेला होता. अगदी ऑरेंज आर्मी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. जसं आपण पाहतो की न्यूज वरती सातत्यानं आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात
आज येलो अलर्ट आहे, उद्या ऑरेंज अलर्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑरेंज अलर्ट आलंय. येलो अलर्ट येणं अजून बाकी आहे. चांगला चेंडू आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच चांगलं कमबॅक या ठिकाणी केलंय ते अमोलने. धावा थांबवणं आणि धावगतीवरती ब्रेक लावणं फार गरजेचं होतं. ते काम आता मात्र खऱ्या अर्थानं अमोलनं केलंय. शिरवली संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चांगला ग्राउंडचा फटका. पुन्हा नो चेंडू आहे. यावेळेस पुन्हा पॉपिंग क्रीज त्या ठिकाणी ओलांडली आहे गोलंदाजानं. ती लाईन जी आहे ना मित्र, ती पॉपिंग क्रीज आहे ना, ती रेषा आहे ना, ती फार महत्वाची आहे. तुम्ही तिचं जर उल्लंघन केलं ना तर तुम्हाला तिथं दंडित केलं जाईल. पंच तुम्हाला सोडणार नाही. आपल्या आयुष्यात देखील रेषेचं महत्व फार आहे मित्रांनो. नात्यात ओढली ना तर नाती दुरावतात. या ठिकाणी समोरच्या दिशेने फटका डाऊन द ग्राउंड निघून जाईल. वन बॉल सीमा रेषा पार येईल हा चौकार. तो काढीचं मास्टर. वरती आपण जरूर पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. खोलात टाकलेला हा चेंडू होता. अर्थातच त्या ठिकाणी मात्र एक धाव फलकावरती आणखीन ऍड होईल. चांगली सुरुवात केली आहे टीम प्रसाद कासले संघानं. अर्थातच अल्पेश माडिक आणि नरेश या जोडीनं 29 धावा स्कोरबोर्ड वरती उभ्या केल्या जात आहेत. दुसरं षटक आहे. अजूनही अंतिम षटक येणं बाकी आहे. एक 40-45 टार्गेट सेट करण्यात हे जोडी मात्र यशस्वी होईल का? आणखीन एक धाव यावेळेस मात्र पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचं कमबॅक आहे. कारण जर विचार केला ना तर एक षटकार एक चौकार जरूर आला तर 2 मूळ चेंडू देखील फेकले गेले होते. पूर्वी मात्र दुसऱ्या षटकाची सांगता होईल आणि 30 धावा 15च्या सरासरीने मात्र धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. मास्टर्स तर महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष अर्थातच ज्यांच्यावरती बऱ्याच वेळेस आपण पाहतो त्यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं सोनाली भोईर यांनी गायलेलं गाणं अर्थातच पंढरीशेठ फडके बातमी खेळण्याचा प्रयत्न इथं फसला जातोय अल्पेशचा. यानंतर तिसरा मॅच असेल, तिसरा सामना असेल जय हनुमान देहवली कोट बनाम संघर्ष सुरव. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. अखेरचा चेंडू टाकल्यानंतर लगेचच आपण दोन्ही संघांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. जय हनुमान देवली कोण बनाम संघर्ष सुरव आणि कॅप्टन्सनी रेडी राहायचंय. पुन्हा एकदा ते चित्र इथं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाले. काय कलात्मकता आहे. हे व्हेरिएशन्स गोलंदाजांना ठेवणं फार गरजेचं आहे. समोर किती मोठा बॅटर्स आहे याची मला कल्पना आहे आणि त्याच अनुषंगानं मला माझं खऱ्या अर्थाने कर्तव्य दाखवायचं आणि ते दाखवलंय, सिद्ध केलं ते दिनेशनं आपल्या कृतीतून. यावेळेस मात्र अखू टप्पा होता. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार येईल षटकार. मास्टर 36 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. आणखीन एक मोठा फटका आहे. इलाका जरी तुमचा असला ना तरी धिंगाणा आम्हीच घालणार हे म्हणून अल्पेश सांगतोय.
तर 42 धावा धावफलकावरती येत आहेत. एक चांगला स्कोर त्या ठिकाणी, एक चांगलं टार्गेट दिलं जात आहे. आणखीन एक मोठा फटका आणि षटकारांची इथं हॅट्रिक साजरी केली जाते. क्या बात आहे, लाजवाब, इट्स मॅग्निफिशियंट. अल्पेश इझे मास्टर्स. हो, यावेळेस अडवा बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल आणि चौथा षटकार अल्पेशच्या बॅट मधून. आणि तब्बल दंगलीकोंड रोहिल पाल या ठिकाणी संपन्न चला सुरव 55 धाबांचं लक्ष, 55 धाबांचं आव्हान, एक भला मोठं लक्षाचं पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे तो शिरवली संघाला. अशा पद्धतीने या 18 चेंडूमध्ये या 55 धाबांचा पाठलाग केला जाईल. कारण एक चांगला दादा संघ म्हणून या असोसिएशनचा ओळखला जातो तो पद्मप्रसाद काचले संघ. आणि आग ओकणारी अशी गोलंदाजी, त्या गोलंदाजांच्या समोर या 55 धाबांच्या लक्षाचा वेध घ्यायचा. एक चांगली कामगिरी करावी लागेल, एक चांगलं बहादा परफॉर्मन्स द्यावा लागेल या दोन्ही बॅटर्सला. एक चांगली रणनीती घेऊन एक हे टार्गेट त्या ठिकाणी सेट करतात का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. सलामीची जोडी मात्र त्या ठिकाणी खेळपट्टीवरती दाखल झालेली आहे. दोन्ही पंच त्या ठिकाणी आपले काम अगदी चोखरित्या बजावत असताना आपण जरूर पाहतोय. अंकेश डवले असतील, माजिदजी सांगले असतील. आणि त्यानंतर मात्र या आजच्या दिवसातला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जयहनुमान देवलीकोंड रोहन पालकर असतील इन ऍक्शन, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक. या दोन संघांच्या दरम्यान सुरव बनाम त्या ठिकाणी रोहन पालकर यांना सन्मानित केलं जातंय. या आपणही यायचंय. सुरव संघाला देखील त्या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आमचे अजितजी सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तर नाणेफेक या ठिकाणीच होईल. टॉस्का बॉक्स मध्ये जरा विनंती असेल पुढील संघांना, कृपया आपण पहिली इनिंग संपुष्टात आल्यानंतर लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. त्या ठिकाणी नाणेफेक आपण करून घ्यायचंय. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू असेल, अडथळा नको, त्याकरता आपण ही काळजी घ्यायची. टेल्स आणि इथं मात्र हेड्स येतोय. अर्थातच सुरव संघाकडे नाणेफेक जातोय.
काय सांगाल प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे नाणेफेक जिंकून. नक्कीच समोर रोहन पालकर या असोसिएशन मधील एक नामांकित खेळाडू, अर्थातच एकटा वाघ रोहन पालकर म्हणून ज्याला संबोधलं जातं. काय रणनीती असेल रोहनच्या विरुद्ध? रणनीती अशी आहे की कमीत कमी धावसंख्येवर रोखायचं आहे. धन्यवाद डीजे मास्टर. संघाचं वातावरण एकंदरीत कसं आहे? संघाचा जोश वाढलाय, गावची टीम एकत्र झाली, नवीन प्लेअर पण दिसतील तुम्हाला चांगले करताना सर्व संघाकडून. नक्कीच. तर त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅच करता. आपण जाऊयात रोहनकडे वळूयात. रोहन, नाणेफेक जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जरूर. फलंदाजी करायची आपणास काय टार्गेट सेट करणार? आमचा 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. आणि जसं तुम्ही म्हणालात रोहन पालकर एकटा वाघ, पण मी मानतो आमचे जयनमान संघाचे सगळे खेळाडू वाघच आहेत. आम्ही नक्की प्रयत्न करू जिंकण्याचा. क्या बात आहे. संघाला क्रेडिट दिलं हे फार महत्वाचं असतं, कारण आपण आणि आपली ओळख हे आपल्या संघामुळे असते. तर निश्चितच रोहन, नवीन हंगाम आहे, जिथून मागच्या वर्षी सोडलं होतं तिथूनच स्टार्टअप करायचा प्रयत्न असेल का? नक्की आमचा फक्त एक आमच्या संघाचं नाव टिकवण्याचा प्रयत्न असेल. नक्की आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढील मॅच करता रोहन पालकर आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन. जाऊया मॅच कडे. तर 8 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. एक महत्वपूर्ण विकेटचं पतन तुषार नवीन बॅटर्स या खेळपट्टीवरती. चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून. 55 धावांचं भलं मोठं लक्ष, 55 धावांचं भलं मोठं हे टार्गेट, आणि हे टार्गेट सेट करत असताना एक ब्रेकथ्रूची गरज होती ती पद्मप्रसाद काचले संघ, आणि तो ब्रेकथ्रू मात्र मिळवून दिलाय रोशननं. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र शॉर्ट थर्ड मॅन या ठिकाणी थोडी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. छोटे छोटे खेळाडू या ठिकाणी, मात्र इथे पंचांचा बोट आहे कशाकडे? बॅक ट्रॅक करणं गरजेचं होतं, आणि तिथे मात्र चूक केली आणि इथे परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 माघारी परततोय डीजे मास्टर. चांगला स्ट्रोक आहे, पॉवर जनरेट केली, मात्र इलिव्हेशन प्राप्त झालं नाही, आणि त्याचाच फटका इथं बसला. तो सुमितला आणखीन एका विकेटचं पतन होतंय. या ठिकाणी सुरव ग्रामस्थ राजेंद्र जाधव, सुरेंद्र जाधव, सुनील जाधव हे तिघे उपस्थित आहेत. त्यांचा आपण नांदेवजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. विनंती असेल या तिघांनाही कृपया आपण या आपले यथोचित असा हा सन्मान या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केला जात आहे.
इथं मात्र टीम शिरोली संघाची बाजू मात्र आता डळमळून झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी जरूर केली होती षटकारांना, मात्र तदनंतर मात्र धावांचा ओघ कुठंतरी थांबला गेला होता आणि त्याचा फटका मात्र संपूर्ण टीमला बसताना आपण जरूर पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे इथं, मात्र चेंडू जाईल सीमापार, षटकार येईल. आणखीन एक धावा या धावफलकावरती येत आहेत या षटकारानं. अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागतील तुम्हाला, कारण गरज आहे तुम्हाला मोठ्या स्ट्रोक्सची, गरज आहे तुम्हाला धावांची तुमच्या संघाला. नो चेंडू आहे यावेळेस मात्र. पंचाने दंडित केले, क्या बात आहे. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी बॅन होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. निश्चितच एक चेंडू आतापर्यंत फेकला जातोय, वैध चेंडू, आणि तदनंतर मात्र नवीन गोलंदाजाला त्या ठिकाणी प्राचार्य केलं जाईल. गणेश येत आहेत. अर्थातच संकट जेव्हा जेव्हा आपल्यावरती येतात, जेव्हा जेव्हा दुःखाची घडी असते, तेव्हा आपण श्री गणेशाला प्राचारण करतो आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांना विवंचना त्यांच्याशी करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा धावा करतो. टीमनं धावा केलाय आणि खऱ्या अर्थानं गणेश आलेले आहेत टीम पद्मप्रसाद कासले संघाच्या माध्यमातून. फ्री हिट असेल यानंतर येणारा चेंडू. चला जरा स्पीडअप करायचंय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय जरूर, मात्र इथं ऍडव्हान्स आले होते. ऍडव्हान्स आल्यानंतर देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लॉंगऑफला प्रोटेक्शन होते. तदनंतर मात्र एकच धाव याही चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकेरी धावेने 18 धावा धावफलकावरती येत आहेत. 55 धावांचं लक्ष आहे टीम शिरवली संघासोबत. वाह, यावेळेस चांगला चेंडू फेकला जाते गणेशच्या माध्यमातून. चांगली रणनीती या ठिकाणी पद्मप्रसाद कासले संघाची आपण जर कधी पाहिलं ना, तर छोटे छोटे खेळाडू देखील याच संघातून आपल्याला जरूर पाहायला मिळतात या असोसिएशन मध्ये, आणि मी देखील ते पाहिलेलं आहे. तरी देखील हा संघ त्या ठिकाणी टिकून आहे. आणि यावेळेस मात्र एक झेल टिपला जाईल तर रोशनच्या माध्यमातून निश्चितच आणखीन एका विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 4 या ठिकाणी माघारी परततोय. येत आहेत. गणेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अर्थातच चांगला रिदम आहे आणि तो रिदम मात्र बरकरार ठेवण्याकरिता गणेश मेहनत घेतोय. वा, अप्रतिम. पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ काढलाय आणि त्यामध्ये यशस्वी झालाय, कारण समोर प्रज्योत आहे, एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही युवा बॅटर्स त्या ठिकाणी आहेत. संघ अडचणीत आहे. आता मात्र गरज आहे खऱ्या अर्थानं धावा येण्याची. मात्र त्या धावा येण्याकरता या बॅटर्सनं धावाधाव करावी लागते. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या साह्यानं, मात्र त्या ठिकाणी डीपला प्रोटेक्शन आहे. आणखीन एक धाव आणि एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरसावलं जाईल. षटकाची सांगत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आता मात्र संघ थोडासा कुठेतरी बॅकफुटवरती जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीम शिरवली, निश्चितच शिरवली संघ या ठिकाणी मात्र बॅकफुटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती ना, त्याच पद्धतीने जर आगाज
केलं असताना येणाऱ्या फलंदाजाने तर निश्चितच या ठिकाणी या मॅच मध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळाले असते. मात्र कुठेच शिर्डी संघाचे बॅटर्स या ठिकाणी लढताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले नाही. त्याचं कारण म्हणजे रोशनने केलेली गोलंदाजी, त्याचं कारण म्हणजे गणेशने केलेली गोलंदाजी. यावेळेस अडवा बॅटने अजय फटका सजवलाय. अजयवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातील याही वेळेस. दोन्ही धावेने आणखीन धावफलकावरती भर पडेल. 21 धावा धावफलकावरती येत आहेत. आता सिंगल डबल्सनं काम चालणार नाहीये. तुम्हाला आता जिंकण्याकरता तर षटकार चौकार ठोकावे लागतील. जर तुम्हाला या मॅच मध्ये विजय संपादन करायचा असेल आणि ते काम तुम्हाला करायचं असेल ना, तर प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार करणं गरजेचं आहे. भरकट्ट यावेळेस भरकट्ट गोलंदाज अजय आणि आणखीन एक डाव्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी मात्र एक अवांतर धाव धावफलकाला येईल. 22 धावा धावफलकावरती येत आहेत. दळदळीत झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. हा बुरुज मात्र एका मागोमाग ढिसळताना आपल्याला पाहायला मिळाला. नो चेंडू आहे, बिमार यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. त्यावरती प्रहार केलाय. येणारा चेंडू मात्र असेल फ्री हिटचा. अजय पहिला बिमर येतोय अजयचा. निश्चितच जर अजूनही येणाऱ्या चेंडूत एखादा बिमर फेकला तर पुन्हा एकदा गोलंदाजाला बॅन करण्यात येईल. मात्र कमबॅक केला जाईल का अजयच्या माध्यमातून? नावातच जय आहे आणि आता मात्र त्या विजयाकडे टीम पद्मप्रसाद काचले संघानं वाटचाल केली आहे. पहिला आपला या स्पर्धेतला विजय संपादन करण्याकरता पद्मप्रसाद काचले संघ सज्ज झालाय. 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. याही वेळेस भरकटला जातोय गोलंदाज. याही वेळेस पंच वळतात. आमच्याकडे आणखीन एक अवांतर धाव पाहायला मिळते. एक खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती अजयच्या माध्यमातून. त्या पद्धतीनं गणेशनं षटक क्रमांक 2 हाताळल्यानं फक्त 2च धावा खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट देखील काढण्यात यशस्वी झाला. टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. फक्त वेग असून तुमच्याकडे चालणार नाही. तर टेनिस क्रिकेट म्हणजे टप्प्याचा खेळ. तुमच्याकडे टप्पा हवा, गोलंदाजीवरती तुमच्या अचूक नियंत्रण हवं, तुमच्याकडे ते व्हेरिएशन्स हवे, तरच तुम्ही त्या ठिकाणी त्या बॅटर्स वरती खऱ्या अर्थानं अंकुश लावण्यात यशस्वी व्हाल. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, उडून काढलाय त्याला, झेड मध्ये टाकलेला हा चेंडू आणि त्यावरती देखील एक धाव. आता मात्र विजय हातून फार दूर गेलाय तो टीम शिरवली संघाकरिता. 27 धावा या धावफलकावरती येत आहेत. स्लॉगवरती हे षटक मार्गस्थ आहे आणि यानंतर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल रोहन पालकर आणि टीम संघर्ष सुरव. खऱ्या अर्थानं या संघर्ष सुरव संघानं फार संघर्ष केला मित्रांनो. अगदी संघर्ष करून आतापर्यंत मागील 3 हंगामात ज्या टीमला डॉमिनेट केलं गेलं होतं, निश्चितच एका नव्या जिद्दीनं, नव्या ताकदीनं हा संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. एक गाव खेळा, एका गावासाठी खेळा, ही संकल्पना खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटनं आणली आणि खऱ्या अर्थानं आज आमची टीम एकत्र झाली हे कर्णधारानं नमूद केलं. एकत्र जेव्हा एखादं गाव होतं ना आणि जेव्हा एखादे 2 संघ एकत्र राहून खेळतात ना, तेव्हा त्यांची ताकद ही पाहण्यासारखी असते. ही ताकद संघर्ष सुरव संघाच्या माध्यमातून आज आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये टीम शिरवली संघ संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय जिंकण्याकरता. कुठेही त्यांना गेम मध्ये परत येऊ दिले नाही ते पद्मप्रसाद काचले संघाच्या गोलंदाजानं. 27 या आकड्यावरती या धावफलक स्थिरावलेलं जैसे थे. 3रं षटक हे प्रगती पथावरती आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मात्र शेष. चांगला स्ट्रोक, मात्र इथं आणखीन एक विकेटचं पतन. रोशन त्या ठिकाणी अडवा येईल आणि बॅटर्सला मात्र परतावा लागेल. नवीन बॅटर्स दिनेश
थँक्यू डीजे मास्टर्स. तर 2 चेंडूंचा खेळ इथं मात्र शेष आहे. अर्थातच या सामन्याचा निकाल मात्र लागणार तो पद्मप्रसाद कासले संघाच्या बाजूने, कारण चला 8 आणि इथं आणखीन एका विकेटचं पतून बॅक टू बॅक दुसरा हा विकेट जाईल.